नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हो 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 हो. हे ही आहे विद्या. ठीक आहे त्यांच्याकडे हात केला आणि म्हणलं या विद्या आहेत. नवरा कुठे आहे? ते सगळे आमचे इनविजिबल फ्रेंड्स पण आलेत. जे एन मोमेंटला नाही आलेत. ट्रेन मध्ये थोडा वाद चालू आहे. तर मित्रांनो आपण आपल्या प्लेस वर डेस्टिनेशन पोहोचलोय तिसऱ्यांदा. तो सीन असा झालाय अजून 2 तास हवा होता काहीतरी तसा इश्यू झालेला. रूमचे डिटेल्स मी सांगते. तो आता आम्ही आलोय जन्मभूमीला. इकडे हा जन्मभूमी एरिया तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. यांचं काही चालू आहे. के लाचतायत बघ तू नक्की कोण आहे. फेवरेट आणि साहिलची सगळ्यात फेवरेट ही सायकल राईड आहे. तो रस्ता कधी गल्ली कशी आहे. आता बघू आतमध्ये किती गर्दी होत आहे त्यानुसार आपण ठरवूया दर्शन घ्यायचं. मित्रांनो आम्ही निघतोय आणि हा कुठलाही वीकेंड ब्लॉग नाहीये. हा एक चांगलाच मोठा 9-10 दिवसांचा ही ट्रिप आहे. तर कुठे चाललोय काय चाललंय बट तुम्हाला कळेल. तुम्हाला डोकं छान आहे तर तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललोय. चलो सगळ्यात आपला सगळे छोटे श्रीकृष्णाला आपण बाय करूयात. तर टाइम चेक झालाय 3 म्हणजे आम्ही निघालो 2:30ला. आमचा रिचिंग टाइम दाखवतात आहे 4:23 पर्यंत दाखवतोय. बघू नेहमीप्रमाणे यावेळेस पण उशीर झाला. आम्ही ठरवलेलं टार्गेट ठेवलेलं माझ्यामुळे नाही झालाय चुप्प पण म्हणजे दोघांमुळे झालाय. हा ना उशीर झाला तर तुझ्यामुळे, चांगला काय झाला तर माझ्यामुळे. हो मला खूप म्हणजे ना वेळ आला खूप रेडी व्हायला. मी खूप वेळ घेतलेला आहे. एकदम छान रेडी झालो मी. एकदम खूप काम असतं रेडी होणं म्हणजे ते माझ्यामुळे झालं. हो 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 हो. इथं माझा हात दुखतो. मी पटापट बोलून संपवते. ट्रेन आहे आमची 5:10ची. तर बघू आम्ही 4:30 पर्यंत पोहोचू. म्हणजे आम्ही आमच्या सारथीला सांगितलंय की फटाफट चलावं. सो आपण आपल्या सगळ्यात फेवरेट स्टेशनवर आलेलो आहोत. कारण की नॉर्थला जाणारे बरेचसे ट्रेन इथूनच सुटतात. सो त्याच्यामुळे मला हे स्टेशन खूप आवडतं. तर आपण 1 तास आधी पोहोचलोय. जरी घरून 1 तास उशीर झाला असला तरी आपण आता वेळेत पोहोचलोय. येस एक्सायटेड. मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की ही ट्रिप जी आहे बऱ्याच गोष्टी या ट्रिपबद्दल सांगण्याबद्दल. आपल्याकडे खूप वेळ आहे. 9 दिवस आहेत. आपण खूप गप्पा मारणार आहोत. तर आमच्यासोबत आम्ही दोघेच नाहीये. आमच्यासोबत अजून आमचे मित्र आहेत. तो जे आता आलेले आहेत. ही आहे विद्या. सॉरी मी कोणाला दुसऱ्यांदा सांगत होती. विद्या आणि गिरीश. मी काय सांगितलं त्यांच्याकडे हात केला आणि म्हणलं या विद्या आहेत. मला दिसलंच नाही. आणि नवरा कुठे आहे? बिचारा माझा नवरा माझे बॅग्स घेऊन येतोय. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. तो अजून फक्त 5-10 मिनिटं मग आमची जर्नी जी आहे ती फायनली चालू होणार आहे. येस. आणि आमच्या सोबत आहे गिरीश आणि विद्या. ते हाय प्रियंका, हाय अतुल, विनय. पायल त्या कोपऱ्यात आहे बघ कुठेतरी. पायला कोपऱ्यात ठेवली आहे. ते सगळे आमचे इनविजिबल फ्रेंड्स पण आलेत. जे एन मोमेंटला नाही आलेत आणि हो. त्यांचा प्रेझेन्स इकडे आम्हाला फील होतोय. येस. ट्रेन मध्ये थोडा वाद चालू आहे पण वादाचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. दाखवते. एक म्हणते भीष्मासोबत अन्याय झालाय आणि सिद्धांत म्हणतो की श्रीकृष्ण वॉज राईट. त्याचं म्हणणं भीष्म त्या जागी राईट होता आणि तसं माझं म्हणणं नाही. भीष्म त्या जागी असून पण तो चुकीचा फॉलो करत होता. एंड ऑफ द डे फॉलो करत नव्हता. सो हा आमचा आज भांडण्याचा टॉपिक आहे ट्रेन मध्ये आणि ऑलमोस्ट सगळेच जण इन्व्हॉल्व्ह होतात याच्यामध्ये. टाइम चेक झालाय 8:30. आम्हाला भूक इतकी लागली की आम्ही जेवायलाच बसलो. ही आहे मेथी पराठे. खाली आहेत धपाटी अशी कोणाची दिसते का? हा धपाटी, चटणी, दही और क्या है फिर बरंच काय काय आहे. मला अजिबातच झोप येत नाहीये कारण की तुम्ही बघू शकता आवाज, घोरण्याचा आवाज. 12 वाजलेत आणि झोप अजिबात येत नाहीये. मला नाही समजत आहे कोण घोरतंय नक्की. सिद्धांत घोरतोय कारण तोही खूप घोरतो की त्याचा मित्र घोरतोय. दोघेही मित्र सारखेच आहेत. एका मागोमाग एक चालूच आहे घोरणं. ट्रेन मध्ये तर खूप डिफिकल्ट झालं कारण आजूबाजूला बरेच लोक घोरतात यार. तर मित्रांनो आपण आपल्या प्लेस वर डेस्टिनेशन पोहोचलोय तिसऱ्यांदा. हे आमचं 3रं वर्ष आहे आणि तितकेच आम्ही एक्साइटेड आहोत इकडे आल्यावरती फायनली. तर आपण आलेलो आहे मथुराला. फायनली म्हणजे काय म्हणतात ती खुशी गगनात मावे ना. हे सगळं आहे ना हे असं होतंय आम्हाला राईट नाव. म्हणजे जसं आम्ही अशी ट्रेन येत होती आणि मथुरा जंक्शन बघितलं तसंच आमचं फुल असं एकदम कधी पोहोचतोय आणि उतरलं जे मोमेंट ना राधे राधे. सो वेदर अपडेट असं आहे की ब्रीज वरती आम्ही चेक केलेला
तर तेव्हा खूप लोकांनी सांगितलं की खूप थंडी आहे. ठीक आहे, प्लेझंट आहे, सध्या तरी ऊन पडलंय, प्लेझंट वाटते. बघू रात्र पण थंडी कशी वाढते, पण ती छान वाटते, एकदम बरं वाटते. सो ऑफिशियली आमचा पराठे सीझन चालू झालाय. जे मथुरा वृंदावनला जातात त्यांना माहिती आहे की इथे नाश्ता, लंच, डिनर इथे सगळीकडे पराठेच मिळतात. ह्यांचे पराठे पण वेगळे असतात. जे आम्ही मुंबईला आपण जे पराठे खातो ते, आणि ह्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक तुमच्यासाठी आलू पनीर पराठा. ह्याचा आलू परोठा आहे, पुरी भाजी आहे, तो पण सेम आहे आलू पनीर पराठा. तर मित्रांनो, ही मी झाले रेडी. टाइम चेक वाजले 3. खूप बेसिक असा आउटफिट आहे. कुर्ता इज फ्रॉम स्टुडिओ. हे प्लॅन होतं. काही ब्रँडिंग वगैरे असं काही नाहीये. तो सीन असा झालाय की रूम आम्हाला फार लेट मिळाली. चेक इन होतं आमचं 11चं, पण इथे जे राहत होते त्यांना अजून 2 तास हवा होता, काहीतरी त्यांचा इश्यू झालेला. तर आम्ही 2 तास लिटरली वेट केलाय. नाश्ता केला, कॉफी वेळी सगळं केलं, टाइमपास केला, आणि आमचा प्लॅन होता बाकी बिहारीचा, बट रूम लेट मिळाल्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. सो नाव वी आर गोईंग मथुरा. वी आर इन वृंदावन, पण आता आम्ही इथून जाणार आहे मथुराला, आणि मथुराचं सगळं काही आहे ते आम्ही कव्हर करणार. रूमचे डिटेल्स मी सांगते. तर ही अशी आमची रूम आहे. पसारा तुम्ही प्लीज इग्नोर करा, सिद्धांनी ते सगळं वाइंड अप करतो कारण आम्हाला निघायचं आहे. तर इथे छोटंसं पॅसेज, ड्राय बाल्कनी, आणि इथे वॉशरूमसुद्धा आहे एक्स्ट्रा. हॉल फार मोठा आहे, आणि इथे किचन आहे. सो हे असं बेसिक किचन आहे, आणि ही रूम आहे, आणि इथे बाल्कनी आहे. बाल्कनीमधून पण खूप छान लाईट येतो. 1 सेकंड. रूमची कॉस्ट सी. बाल्कनी बेसिक रूम आहे, 2200 पर नाईट. 2200 पर नाईटमध्ये एवढं सगळं मिळतं तर एनाफ होती. आणि आपण असे सकाळी बाहेर पडतो ते डायरेक्ट संध्याकाळी येतो. तर आणि 2 लोकांसाठी खूप इनफ आहे, कारण की आम्ही ही रूम घेतली आणि समोरच्या रूममध्ये गिरीश आणि विद्यानी स्टे केलाय. तो आता आम्ही आलोय जन्मभूमीला. इकडे हा जन्मभूमी एरिया तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. एक छोटासा आम्ही कॉफी ब्रेक घेतला या जॉईंटला. यांचं घरी चालू आहे कॅश कशी कॅरी करायची, कशी नाही कॅरी करायची. 3 कॉफी 1 चाय. मला माहित नाही दिवसात आमची किती कॉफी असेल, कारण की ट्रेनमध्ये झोप नाही झाली आहे, तर डोळे असे थोडे ड्रुपी आणि झोप येते सारखी. सो जन्मभूमीचं तुम्हाला माहिती आहे, इथे शेखीचा जन्म झाला. तिथेच त्या लोकांनी जेल वगैरे आहे आतमध्ये, म्हणजे कारागृह आहे. आतमध्ये सीन असं आहे की फोन अलाउड नाही, फोन वगैरे सगळं ठेवावं लागेल. तर आतमध्ये मी काही शूट नाही करणार आहे. सो बाहेरून जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवेन. तर हा आहे जन्मभूमीचा गेट. ही जी लाईन आहे ती एंट्रीसाठी आणि चेकिंगसाठी. सामान घर जे लिहिलं आहे, तर तिथे आपल्याला आपलं सामान ठेवायचं, फोन, वॉलेट, कॅश. आपण आतमध्ये काही घेऊन नाही जाऊ शकत, तर ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे. आणि मग ही चेकिंगसाठी ही प्रत्येकाची चेकिंग होणार, आणि मग आतमध्ये जायचं आहे. फेवरेट आणि साहिलची सगळ्यात फेवरेट ही सायकल राईड आहे, आणि हा रस्ता आहे, कारण की हा इतका म्हणजे ओल्ड मथुरा किंवा ओल्ड वाईब्स देतो ना. हा खूप खूप सुंदर वाटतंय. त्याने ना एकदम क्लासिक, हे एकदम ओल्ड वाईब्स स्कूल. वेगळे आहेत. या गेट पासून जन्मभूमीच्या गेट पासून द्वारकाधीश मंदिरापर्यंतचा जे राईड आहे ज्या गल्लीतनं, ती वाट. आता मी जस्ट बसलोय सायकल रिक्षामध्ये. आता तुम्हाला दाखवतो की तो रस्ता कसा, ती गल्ली कशी आहे. द्वारकाधीश मंदिर आहे. इथे गर्दी झाली आहे कारण की लेन खूप छोटी आहे, तर इथे असे दिसणारे सुद्धा आहेत, आणि असे दर्शनासाठी सुद्धा लाईन मध्ये उभे आहे. आता बघू आतमध्ये किती गर्दी होत आहे, त्यानुसार आपण ठरवूया दर्शन घ्यायचं. तर आमचं द्वारकाधीशचं दर्शन झालं, पण दर्शन खूप खूप किचमिडमध्ये झालं. लोक बोलले की बॅग आतमध्ये अलाउड नाही आहेत. मग सिद्धांत बॅग घेऊन बाहेर थांबलेला, तोपर्यंत मी जाऊन दर्शन घेऊन आली. मग नंतर तो आला, मग गिरीश बाहेर आला, मग त्यांनी बॅग पकडली, मग सिद्धांताला दर्शन घ्यायला, कारण की बॅग ठेवण्यासाठी खूप मी व्हिडिओ काढलाय की खूप गर्दी होती. सो आतमधला मला एवढा असं घेता नाही आला पॉईंट, तर मी गुगल मला फोटो टाकेल की आतमध्ये द्वारकाधीशचं मंदिर खूप सुंदर आहे. सेकंड आता आम्ही चाललो यमुना घाटची आरतीला, जी चालू कोण म्हणता 7ला चालू होणार आहे, कोण म्हणता 7:30ला चालू होणार आहे, तर मला नाही माहिती, पण होप सो की आम्हाला जागा मिळेल. कारण 2 वर्ष आम्ही ही आरती करतोय, पण 2 वर्ष आम्हाला जागा खूप मागे मिळेल, पण आम्हाला ह्या टाइमला पुढे जाऊन ती आरती अटेंड करायची आहे. सो लेट्स सी.
फायनली अच्छा हां कॉपी गेलं इकडे माईक आहे सो फायनली आमचं आता यमुना घाटची आरती झाली आणि खूप 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 सुंदर एक छान एक्सपिरियन्स आला आम्हाला. बाय द वे सिद्धांनी कॅमेरामधून खूप सुंदर फोटोज काढले तर ते इकडे इथे मी टाकेन आणि नाहीच तरी पण तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलवर तसेही फोटोज आणि व्हिडिओज आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ठीक आहे तर आजचा दिवस आपला इकडे संपतो. तर आमचा आता तिथे संपतोय हे मी तिसऱ्यांदा बोलते तरी संपला नाहीये. उद्या आम्ही जाणार आहे वृंदावनला, बाके बिहारी, राधा रमण आणि राधा वल्लभ असा प्लॅन आहे. आणि उद्या But आमचा तो- दिवस फार लवकर चालू होणार हां. आहे आणि तुम्हाला कळेल उद्या. डे टू वुड बी द बेस्ट थिंग इन आय कॅन से. जन्मभूमीच्या समोरच बेबीलॉन नावाचं एक हॉटेल आहे. हे आमचं 3ऱ्या वर्ष आम्ही इकडेच म्हणजे मथुरा जेव्हा पण येतो जन्मभूमी समोर तर आम्ही इथेच जेवतो. मुख्य अतिथी गिरीश साहेबांना आम्ही इथे जेवायला आणलेलं आहे. यांना आम्ही काहीतरी हे इतके लाजतायत ना, हे आमच्या ग्रुपमध्ये सगळे सिनियर कपल आहेत आणि हेच स्वतः इतके लाजतात म्हणजे समजत नाही नववधू नक्की कोण आहे. हो बघू. ऍक्च्युअली नववधू सारखे लाजतात असं सांगितलं असं वाटतं की त्यांना आम्ही नाव घ्यायला सांगितलंय. तर आपला फायनली आजचा व्हिडिओ म्हणजे डे 1 संपतोय. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंडला सुद्धा सांगा. तर येस स्टे ट्यून फॉर डे 2. डे 2 उद्याच्या दिवसाची वाट बघा. बाय. राधे राधे.